शाळेचा डब्बा असो किंवा ऑफिसचा टिफिन, भाजी अशी असावी की जी एकदम खमंग, 7 दिवसही खाल्ली तरी कंटाळा येऊ नये. आज आपण बनवतोय अशीच एक खास झटपट झणझणीत सुकी बटाट्याची भाजी, जी डब्यात एकदम मस्त लागते. साधं पण वेगळं काहीतरी पाहिजे ना. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 2 बटाटे घेतले आहे. हे छोटे छोटे बटाटे घेतले आहे. तुम्ही मोठे घेतले तरी सुद्धा चालतील किंवा छोटे छोटे तुम्हाला हवे तेवढे घेतले तरी सुद्धा चालतील. तर आपल्याला हे साल काढायचे नाही, त्यामुळे बटाटे अगदी स्वच्छ धुवायचे आहे 2 ते 3 पाण्याने, म्हणजे वरची सर्व त्याच्यावरची जी घाण असते ती सर्व निघून गेली पाहिजे. तर आता आपण सालीसहितच असे कापणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपल्याला बटाटा कापून घ्यायचा आहे. बघू शकता असा आपल्याला बटाटा कापायचा आहे. खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही. तर लगेचच आपल्याला तो पाण्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे बटाटा काळा पडणार नाही. भाजीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया. तर इथे मी कांदा घेतलेला आहे एकदम बारीक चिरून, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. कमी तिखट आहे ती हिरवी मिरची. कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे. छान आपल्याला कमी गॅसवरती हा बटाटा परतवून घ्यायचा आहे. हलक्या हलक्या हाताने आपल्याला छान परतवत राहायचं आहे आणि बटाटा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. तर इथे बघू शकता छान बटाट्याला कलर आलेला आहे. तर आता हा बटाटा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर त्याच्यामधलं अर्ध तेल खाली तसंच राहतं. तर खूप जास्त जर तेल असेल तर त्याच्यामधलं तेल तुम्ही काढून घ्यायचं आहे. अगदी कमी तेलामध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे आता, कारण आपण ते अगोदर सुद्धा तळलेलं आहे तेलामध्ये. तर खूप जास्त तेल खाणं चांगलं नसतं शरीरासाठी, त्यामुळे ही भाजी एकदम कमी तेलामध्ये सुद्धा तयार होते. तर थोडंसं त्या तेलामध्ये आपण मोहरी, जिरे, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे मी. तर ही कमी तिखट आहे. हे सर्व छान परतवून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालूया आता हळद आणि लाल तिखट टाकणार आहे मी. हे लाल तिखट खूप जास्त तिखट असल्यामुळे मी थोडंसंच तिखट टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि यामध्ये आता आपण जो बटाटा केलेला तो बटाटा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान परतवून घ्यायचा आहे. अगदी झटपट तयार होते ही भाजी. अगोदर आपण छान फ्राय केल्यामुळे ही भाजी जास्त शिजवायची गरज नाही. तर त्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार. परत एकदा मिक्स करून घ्यायचं छान. तर याच्यावरती झाकण न ठेवता अगदी कमी वेळेमध्ये ही भाजी तयार झालेली आहे. ही भाजी आता तयार आहे आपली खाण्यासाठी. तर तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा तोंडी लावायला किंवा साईड डिश म्हणून खूप टेस्टी लागते ही बटाट्याची भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ह्या पद्धतीने केलेली भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या आपल्या टिफिन सिरीज डे 7 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.